नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रियाने खूप घाणेरडा खेळ खेळलेला असतो. अर्जुन सायलीला वेगळं करून तिला अर्जुनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरची सून व्हायचं असतं. पण इथे तिचं स्वप्न अर्जुनने अर्धवटच ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रियाने आता आपला प्लॅन चेंज केलेला असतो. ती पूर्णाजीला अंधारात ठेवून सुभेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेते. कारण सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी पूर्णाजीच्या नावावरती असते. अन्नपूर्णा ट्रस्ट, त्याचबरोबर एवढी मोठी कंपनी जिथे औषधं तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राहतं घर, अन्नपूर्ण निवास आणि त्यांचं फार्म हाऊससुद्धा, हे सगळं काही पूर्णाजीच्या नावाने केलेलं असतं. आणि हीच गोष्ट प्रियाला कळते आणि प्रिया पूर्णाजीला फसवून सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तिच्या सह्या घेते आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करते. आणि ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली प्रियाला चांगला धडा शिकवते. आणि इथे आता सगळ्या सुभेदारांचे आणि किल्लेदारांचे डोळेसुद्धा उघडलेले असतात. कोण आपलं आहे आणि कोण परकं, कोण खरं आहे आणि कोण खोटं, हे त्यावेळेला संपूर्ण सुभेदारांना कळलेलं असतं की प्रियाचा असली चेहरा काय आहे ते. तर इथे आता प्रियाच्या मनामध्ये असा प्लॅन काय येतो की संपूर्ण सुभेदारांची प्रॉपर्टी ती स्वतःच्या नावाने करण्याचा विचार करते. आणि इथे अर्जुनबरोबर जो काही तिने प्लॅन केलेला असतो लग्नाचा, तो प्लॅन अर्जुन कसा उद्ध्वस्त करून टाकतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रियाने सायली अर्जुनला वेगळं केलेलं असतं आणि तिला सुभेदारांची सून व्हायचं असतं. पण अर्जुनच्या मनामध्ये फक्त आणि फक्त सायली असते. अर्जुन जेव्हा मधुभाऊंना सांगायला येतो की तुम्ही ही केस, जी तुमची केस मी लढतोय, ॲडव्होकेट जोशी यांना देऊ नका, तरीसुद्धा मधुभाऊ अर्जुनचा अपमान करतात. सायलीची शपथ देऊन, सायलीचं नाव घेऊन त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून NOCवरती अर्जुनची सहीसुद्धा करतात. सायलीचा आनंद याच्यातच आहे असं म्हणाल्यानंतर तो एका सेकंदाचा विचार न करता सायलीचं नाव घेतल्या घेतल्या जाऊन NOCवरती आपली सही करतो. आणि इथे मधुभाऊ जेव्हा सायली आणि कुसुमचं बोलणं ऐकतात, त्याच्यामध्ये सायली कुसुमताईला म्हणत असते की बघितलंस कुसुमताई, जेव्हा मधुभाऊ म्हणाले की सायलीच्या आनंदासाठी तरी NOCवरती सही करा, तेव्हा मधुभाऊंनी एका क्षणाचा विचार न करता त्यांनी लगेच NOC साईन केली. नाहीतर आधी मधुभाऊंच्या पाया पडत होते आणि म्हणत होते की ही केस तुम्ही ॲडव्होकेट जोशी यांना देऊ नका, बाकी कुणालाही द्या, पण ॲडव्होकेट जोशी वाईट माणूस आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. ॲडव्होकेट जोशी आणि इथे अर्जुन सर या दोघांचा खूप जास्त वाद आहे. कदाचित अर्जुन सरांना असं वाटतं की माझा राग तो केसवरती काढू शकतो आणि कदाचित ही केस आपण हरू शकतो, पण मधुभाऊंना समजूनच घ्यायचं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, बघितलंस ना तू, अर्जुन सरांच्या डोळ्यामध्ये मला तर माझ्यासाठी फक्त प्रेम दिसत होतं. ज्या वेळेला हे सगळं भांडण झालं त्यावेळेला अर्जुन सर आणि मी, आम्ही दोघेजणं कॅफेमध्ये एकमेकांच्या मनातले एकमेकांना सांगणारच होतो, पण त्यावेळेला आईंचा फोन आला आणि आम्ही गडबडीत घरी आलो. अर्जुन सर काहीतरी मला सांगणारच होते, कदाचित ते मला सांगत होते की त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि मग मी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगणारच होते. याच गोष्टीची तर आम्ही वाट बघत होतो ना. तेव्हा इथे दोघंजणं आता बोलत असताना मधुभाऊ खिडकीतून त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा त्यांना वाटतं की सायली अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून गेलेली आहे आणि तिला या सगळ्यातून मला बाहेर काढायचं आहे. एक वडील म्हणून ते आता एक निर्णय घेतात. सायलीला म्हणतात की सायली आणि कुसुम, तुम्ही दोघंजणं आता गावच्या घरी जायचं आहे आणि थोडे दिवस तुम्ही दोघीजणी तिथे जाऊन राहायचं. इथे केसचं जे काही करायचं आहे ते मी करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली म्हणते, मधुभाऊ असं करू नका, आम्हाला दोघींना सुद्धा इथे थांबू दे, नाहीतर केसमध्ये काहीही होऊ शकतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुम्ही दोघींनी जी काही धावपळ केली माझ्यासाठी, ती माझ्यासाठी खूप आहे, पण यापुढे आता जे काही करायचं आहे ते मी बरोबर करेन. सायली म्हणत असते की मधुभाऊ, मला नाही जायचं आहे तुम्हाला सोडून, आम्हाला राहू दे ना तुमच्याबरोबर. तेव्हा मधुभाऊंना वाटत असतं सायली इथे राहिली तर अर्जुन ह्यानं त्या कारणाने सायलीला भेटायला येईल आणि उगाच सायलीला त्रास होईल. कारण मधुभाऊंना माहिती असतं सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे.
पण अर्जुनच्या डोळ्यात जरी सगळ्यांना दिसत असेल की सायलीबद्दल किती प्रेम आहे, तरीसुद्धा अर्जुनने तिला प्रपोज केलेलं नसतं. तिच्यासमोर सगळ्यांच्या समोर सांगितलेलं नसतं की त्याचंही सायलीवरती प्रेम आहे. म्हणून मधुभाऊंना असं वाटत असतं की अर्जुनचं सायलीवरती काही प्रेम वगैरे नाही. त्यांनी हे जे काही केलं ते सगळं कॉन्ट्रॅक्टसाठीच होतं. त्यांचा गैरसमज झालेला असतो आणि म्हणून ते सायली अर्जुनला आता म्हणतात की तुम्ही एकमेकांपासून वेगळेच व्हा आणि सायलीला गावाला जायला सांगतात. सायलीची इच्छा नसते, पण तिला मधुभाऊंचा शब्द पाळायचा नसतो. नेहमीप्रमाणे ती मधुभाऊंचं ऐकते आणि गावाला जायला तयार होते. कुसुमताईला सायलीचं दुःख बघवत नाही, कारण सायली कुणाशी काही बोलत नसते, कारण तिला अर्जुनपासून दूर जाण्याची भीती वाटत असते आणि तेच घडत असतं. तेव्हा कुसुमताई अर्जुनला फोन करते आणि सांगते की सायली गावाला चालली कायमची. ती पुन्हा येईल की नाही माहिती नाही, पण सायलीची अवस्था खूपच जास्त बिकट आहे. तेव्हा इकडे मधुभाऊंनी तिला सांगितले की इथून जा म्हणून. तुमचं काही प्रेम वगैरे नाही एकमेकांवरती, मग कशाला या बंधनामध्ये अडकून पडताय. तेव्हा तिला गावाला जायला सांगितले आणि मी सुद्धा तिच्याबरोबर जाते. अर्जुनला हे कळतं तेव्हा अर्जुन धावत पळत त्या एस टी स्टँडवरती येतो, जिथे सायली येऊन गाडीची वाट बघत बसलेली असते. तेवढ्यातच कोकणातली गाडी लागल्यानंतर सायली आणि कुसुमताई गाडीमध्ये बसायला जाणार. तेवढ्यात अर्जुन एक आयडिया करतो. आता तो जाऊन अनाऊन्स करतो, कारण एवढ्या गर्दीमध्ये नेमकी सायली कुठे आहे ते अर्जुनला दिसत नसतं. तेव्हा तो डेपोमध्ये जाऊन अनाऊन्समेंट करतो. तो म्हणतो की मिसेस सायली, अख्ख्या जगाच्या समोर मी तुम्हाला सांगतोय की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह यू मिसेस सायली. त्याने सायलीला प्रपोज देखील केलेलं असतं. तेव्हा इथे सायली आता खूप जास्त खुश होते आणि तीसुद्धा आपल्या मनातली भावना, आपल्या मनातली गोष्ट अर्जुनला सांगून टाकते. ती गोष्ट प्रियाला कळते की अर्जुनने इथे सगळ्या लोकांसमोर सायलीला प्रपोज केलेला आहे. तेव्हा तिचा डाव आता फसलेला असतो. पूर्णाजी, कल्पना या लोकांबरोबर ती गोड गोड बोलत असते. अस्मिताबरोबर तिचं तर चांगलंच असतं. तेव्हा ही गोष्ट आता जेव्हा प्रियाला कळते की अर्जुनने सायलीला प्रपोज केलंय, तेव्हा तिला वाटतं आता माझा प्लॅन वर्क होणार नाही. अर्जुन माझ्याबरोबर लग्न नाही करणार, कारण ती सगळ्यांना लाडागोडी करत असते या कारणाने की सगळ्यांनी आता सायलीला घराबाहेर काढले. आता सगळ्यांनी माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार करा. आणि पूर्णाजीच्या मनामध्ये तो विचारसुद्धा आलेला असतो. पण अर्जुन आपल्याबरोबर लग्न करणार नाही हे प्रियाला माहिती असतं, कारण आत्तापर्यंत दोघे एकमेकांवरती प्रेम करत असतात, पण सांगितलेलं नसतं. तरीसुद्धा एकमेकांना एवढं प्रोटेक्ट करत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात. आता तर ऑफिशियली दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं आहे, त्याच्यामुळे या दोघांना वेगळं करणं तिच्यासाठी कठीण झालेलं असतं. तेव्हा प्रिया एक डाव करते. तिला वाटतं की आता ही प्रॉपर्टी काही माझ्या हातात येणार नाही. पूर्णाजीच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी आहे, म्हणून सगळ्या सह्या करण्यासाठी सगळेजण पूर्णाजीकडे येत असतात. आणि तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं, कारण ती सुभेदारांच्या घरी राहायला आलेली असते. तिला नाटके करायचे असतात. ती किती चांगली आहे हे त्यांना दाखवायचं असतं आणि सायली कशी वाईट हे त्यांच्या कानात भरायचं असतं. त्यामुळे ती सगळं प्लॅनिंगनुसार करत असते. पण अर्जुनची बातमी कळल्यानंतर ती आपला प्लॅन चेंज करते. जेव्हा अन्नपूर्णा ट्रस्टचे पेपर घरी साईन करायला येतात, तेव्हा प्रिया सुभेदारांच्या घरी असते. प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे सगळी प्रॉपर्टी अन्नपूर्णाची आहे, या म्हातारीची सगळी प्रॉपर्टी आहे. मग आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली तर या सगळ्या सुभेदारांना रस्त्यावरती तर मी आणेनच. तसंही अर्जुनबरोबर माझं लग्न झाल्यानंतर सगळ्यांना रस्त्यावरती मी आणणारच होते. मग ते मी लग्न न करता सुद्धा करू शकते. तेव्हा प्रिया प्लॅन करते. ती आता सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तयार करते. सुभेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी अन्नपूर्णा सुभेदारीच्या नावावरती असल्यामुळे तिच्या नावाचे पेपर तिने आता तयार केलेले असतात, कारण प्रियाला सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करायची असते. सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तयार करून तिने आणलेले असतात, एका वकिलाला हाताशी धरून. त्यानंतरला ती एक काम करते. जेव्हा अन्नपूर्णा ट्रस्टचे पेपर साईन करायला तिच्याकडे येतात, त्या पेपरमध्ये तिने सगळे प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा अटॅच करून ठेवलेले असतात आणि ती नाटके करते आणि म्हणते की पूर्णाजी, हे पेपर साईन करायचे आहेत. ते मगाशी माणसं आले होते, पण तू रूममध्ये आराम करत होतीस, म्हणून मी त्यांना सांगितलं की साईन झाल्यानंतर तुम्ही कुणीतरी घ्यायला या. तुला चालेल ना?
पूर्णाजी म्हणते, असू दे गं, तू असताना, माझी नात असताना मला काही काळजी नाही आहे. ते लोक नंतर येतील, मी त्यांना फोन करेन. ते पेपर तू माझ्याकडे दे, मी साईन करून ठेवते. आणि त्याच्यामध्येच प्रियाने आपला डाव खेळलेला असतो. अन्नपूर्णा ट्रस्टचे वरती पेपर असतात आणि मध्येच तिने सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले असतात आणि त्या पेपरवरती सुद्धा पूर्णाजीने नकळतपणे सह्या केलेल्या असतात. पूर्णाजी वरचे पेपर वाचते आणि मधले पेपर ती न वाचता साईन करून टाकते. तेव्हा इथे प्रियाने आता सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केलेली असते आणि नंतर ती एक डाव खेळते. प्रॉपर्टीचे पेपर साईन झाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी प्रियाच्या नावाने झालेली असते सुभेदारांची. तेव्हा प्रिया अर्जुनकडे जाते, अर्जुनला ब्लॅकमेल करत असते. ती म्हणते, बघितलंस, पूर्णाजीने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने केली. अर्जुन म्हणतो, असं कधीच होणार नाही. प्रिया म्हणते, असं झालंय आणि ही आहे त्याची एक कॉपी, ओरिजिनल कॉपी माझ्याकडे आहे. आणि जर तू माझ्याबरोबर लग्न केलं नाहीस, तू मला पुन्हा जर रिजेक्ट केलंस, तर मी सगळ्या सुभेदारांना रस्त्यावरती आणू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मी तुझ्याबरोबर कधीच लग्न करणार नाही आहे. तेव्हा अर्जुन ही गोष्ट आता सायलीला सांगतो. प्रिया म्हणते, तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलंस ना, तर बघ मी काय करते. आणि इथे तिने आता अर्जुनला चॅलेंज केलेलं असतं, एक प्रकारे धमकी दिलेली असते. अर्जुन प्रियाचं सगळं बोलणं सायलीला सांगतो की हिने केवढा घाणेरडा प्लॅन केलेला आहे. सायलीला इतका राग येतो, सायली सरळ सुभेदारांच्या घरी येते आणि प्रियाचं थोबाडच फोडते. प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते, तुला काय वाटलं, एवढा घाणेरडा खेळ खेळल्यानंतर तू मला आणि अर्जुन सरांना एकमेकांपासून वेगळं करशील? ही जी प्रॉपर्टी आहे ना, ती तुझ्या मालकीची नाही आहे, कळलं का तुला? खोटं बोलून लोकांना अंधारात ठेवून प्रॉपर्टी तुझ्या नावाने करण्याचा प्रयत्न करतेस. या सगळ्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे ना, ते शोधून काढेन आणि सगळ्यांना धाडा शिकवेन, कळलं का तुला? माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळायचं नाही. तेव्हा सायलीने प्रियाचं थोबाड का फोडलं हे अजून सुभेदारांना माहिती नाही आहे. पण जेव्हा ही गोष्ट आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर कल्पना या दोघींना कळेल, तेव्हा त्यांचे डोळे उघडणार आहेत की कोण आपली आहे आणि कोण परकी, कुणी आपला विचार केला आणि कुणी आपल्या प्रॉपर्टीचा. तर इथे प्रियाने आता पुन्हा एकदा सुभेदारांना फसवण्याचा डोकाही डाव रचलेला असतो. तो डाव आता तिच्यावरती कसा उलटा फिरवायचा यासाठी सायली आणि अर्जुन दोघेजण एकत्र आलेले असतात आणि प्रियाचा खरा चेहरा सुभेदारांच्या समोर आणण्यासाठी आता दोघेही खूपच जास्त सज्ज झालेले असतात. तर प्रियाचं कारस्थान पूर्णाजीला कळल्यानंतर, कल्पनाला कळल्यानंतर त्या दोघीजणी मिळून प्रियाला घरातून बाहेर काढतील का आणि सायलीचा स्वीकार करतील का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा. थँक्यू.